HT न्यूज इंडिया, सच के साथ। एसटी कर्मचाऱ्यांकडून आज घंटानाद आंदोलन। 9 ऑगस्ट पासून राज्यभर बेमुदत आंदोलन। विविध आर्थिक प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी 9 ऑगस्ट पासून बेमुदत धरणे आंदोलन संपूर्ण राज्यभर करणार आहेत। याबाबत शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी हिंगणघाट आगार वर्धा विभागातील कर्मचाऱ्यांनी घंटानाद आंदोलन आगार गेटच्या समोर केले। तसेच संकटमोचन हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठण करून कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांकरता मारुती रायाला साकडे घालण्यात आले। यावेळी महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संयुक्त कृती समितीचे सर्व पदाधिकारी व सभासद भर पावसात उपस्थित होते। एचटी न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर बख्श। आज जे तुम्ही धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे, काय तुमच्या मागण्या आहे आणि किती दिवसापासून तुम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे? आमच्या मागण्या या 2016 पासून सतत सुरू आहे। आर्थिक मुद्द्याविषयी संघटनेने बरेच वेळा या संदर्भात चर्चा केलेली आहे, परंतु राज्य शासकीय कर्मचारी इतकं वेतन अद्यापपर्यंत आम्हाला मिळालं नाही। मागील काळात 6 महिन्याचा संप झाला, त्या संपामध्ये सुद्धा काही न देता असंच आम्हाला धूळ चारण्यात आलेली होती। परंतु संघटनेच्या सतत प्रयत्नानंतर बरेच वेळा मागण्या या राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळावं यासाठी पाठपुरावा सुद्धा झाला होता। मागे बैठक सुद्धा लागली होती। त्या बैठकीमध्ये 60 दिवसाचा कालावधी राज्य सरकारतर्फे देण्यात आला होता। त्याच्यामध्ये समिती सुद्धा स्थापन करण्यात आली होती, परंतु त्या समितीचा अहवाल अद्यापपर्यंत प्रशासनाकडे आलेला नाही आणि कामगारांना अजूनपर्यंत ज्या काही आर्थिक मागण्या होत्या त्याच्याबद्दल कुठलीही गोष्ट आजपर्यंत पूर्ण झाली नाही। म्हणून राज्य पातळीवर सर्व संघटनेच्या वतीने एक बैठक आयोजित करून संयुक्त एसटी कामगार कृती समिती यावेळेस तयार करण्यात आलेली आहे। त्या कृती समितीचं म्हणणं असं आहे की 2016 पासून ते 2020 पर्यंतचा प्रलंबित असलेला करार, त्यानंतर 20 ते 24चा अद्याप करार झालेला नाही, तो सुद्धा संपुष्टात आलेला आहे। अशा प्रकारच्या 2 गोष्टी या कृती समिती समोर आहे, पण प्रशासनाने अजूनपर्यंत कुठलीही पगारवाढ दिलेली नाही। मागील त्या संपाच्या काळात ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना 2,500 रुपये, 10 ते 20 वर्षे ज्याला झाले त्याला 4,000 रुपये आणि 10 वर्षाच्या खालील 1 वर्षापर्यंतचा जो कर्मचारी आहे त्याच्या वेतनात 5,000 रुपयाची वाढ दिलेली आहे। परंतु ती वाढ देत असताना ज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या बरोबरी इतके पगार या खालच्या लोकांचे झालेले आहे। म्हणून कृती समितीच्या वतीने परत एकदा या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे। समितीचं म्हणणं असं आहे की त्या सर्व गोष्टींचं समायोजन करून राज्य सरकारी कर्मचाऱ्याचं वेतन एसटी कामगारांचं झालं पाहिजे, अन्यथा कृती समितीच्या वतीने येणाऱ्या 9 ऑगस्ट क्रांती दिनापासून बेमुदत धरणे आंदोलन संपूर्ण राज्यभर, आगारभर आणि विभागाभर करण्यात येईल, असा कडक निर्वाणीचा इशारा या कृती समितीच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए HT न्यूज।